हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा परेडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट NEP फायनान्शियल अकाउंट फायनल अकाउंट ऑफ सोल्ड ट्रेड्स. काय बघता आपण? फायनल अकाउंट ऑफ सोल्ड ट्रेड. आपण या पहिले बघितलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटलाच मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात, मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग अकाउंट असते. तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एवढंच आहे की तुम्हाला 3 ओपनिंग स्टॉक 3 क्लोजिंग स्टॉक असे वेगवेगळे दिलेले असतात, त्यांची सगळ्याची ॲडिशनल करावी लागते आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला अगर ट्रेडिंग अकाउंट दिलेलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये संपूर्ण सिंगल असतात, हे तुम्हाला माहितीच आहे. आता तुम्ही बघितलेच आहे. आता आपले लेक्चर बघत जा आणि आपल्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट लॉस अकाउंट बघत आहे. आज आपण कोणतं अकाउंट बघत आहे? प्रॉफिट लॉस. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर, त्यांनी सांगितलं प्रॉफिट लॉस अकाउंट. तर या पहिले आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलं होतं. कोणतं अकाउंट बघितलं होतं? ट्रेड अकाउंट. आता बघत आपण प्रॉफिट लॉस अकाउंट. तर प्रॉफिट लॉस अकाउंटला सुद्धा तुम्हाला एक्सपेन्सेस दिलेले असतात. तर हे एक्सपेन्सेस कोणते असतात बेटा, हे लक्षात द्यायचं. इन द बुक्स ऑफ ए नाव दिलेलं नाही आहे, त्यामुळे काय करायचं? ए ट्रेडर्स लिहायचं आणि खाली दाखवायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, फॉर द इयर एंडिंग. आता एंडिंग सुद्धा त्यांनी सध्या दिलेली नाही आपल्याला, त्यामुळे आपण डायरेक्ट ओके. आला लक्षात बेटा? त्यानंतर बघा आता एकदम मोठ्या याच्यामध्ये आपण बघत आहे. पहा, सेंटरला लाईन आखायची, त्यानंतर या बाजूला सुद्धा एक कॉलम आखायचा अमाऊंटचा. तुम्हाला वाटलं 2 दाखवा, मला वाटलं तर 1 दाखवा. प्लस मायनस आतमध्ये करायचं. सध्याच्या परिस्थितीत काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर बघा, हा या बाजूला डेबिट बाजू असते, ही तुम्हाला माहितच आहे. ही डेबिट बाजू आहे आणि ही क्रेडिट बाजू आहे. हे डेबिट आणि ते क्रेडिट. डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. बघा, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट असे कॉलम घ्यायचे. डेबिट क्रेडिट या पद्धतीची आखणी करायची. आखणीला सुद्धा तुम्हाला अर्धा ते 1 मार्क मिळतो, हेडिंगला अर्धा आणि आखणीला सुद्धा. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आखणी ही पद्धतशीर परफेक्ट झाली पाहिजे तुमची. त्यानंतर बघा आता आपल्याला दिलेला ग्रॉस प्रॉफिट नेहमीकरिता प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे ट्रेडिंग अकाउंटचा आलेला ग्रॉस प्रॉफिट असते, ते इथं ट्रान्सफर करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट मधून डेबिट मायनस झाल्यावर तुम्ही इथं ग्रॉस प्रॉफिट लिहिता. हे ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे ट्रान्सफर करायचं? क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट 35,550. त्यानंतर बघा आता सॅलरी दिलेली आहे. सॅलरी म्हणजे पगार आपण देत असतो, त्यामुळे त्याला एक्सपेन्सेस म्हणतात. तर एक्सपेन्सेस संपूर्ण क्रेडिट बाजूला आहे ना, आणि रिसिव्ड जे आहे ते संपूर्ण क्रेडिट बाजूला आहे ना, म्हणून एक्सपेन्सेस डेबिटला दाखवायचे. तर सॅलरी हे एक्सपेन्सेस आहे आपले. सॅलरी किती आहे? 1000. हे 1000 एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस म्हणून दिलेलं आहे. तर हे 2 ट्रेडिंग एक्सपेन्सेस असले तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये येतात, आणि ट्रेड एक्सपेन्सेस असले तुमचे तर प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये. ट्रेड एक्सपेन्सेस 250 किती येणार बेटा? 50. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम 2 इन्शुरन्स प्रीमियम 150. बघा, त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे 2 रेंट. काय दिलेलं आहे? रेंट सुद्धा डेबिटला. सर आता तुम्ही हे बघा, सॅलरी एक्सपेन्सेस आहे डेबिटला आहे ना. ट्रेड एक्सपेन्सेस व्यापारासाठी जो प्रॉफिट लॉस अकाउंट जेव्हा म्हणजे आपण जेव्हा माल परचेस करतो आणि जेव्हा सेल करतो त्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारासाठी दिलेले एक्सपेन्सेस ते सुद्धा डेबिटला आहे ना. इन्शुरन्स प्रीमियम व्यवसायामध्ये संपूर्ण गुड्स असतात, मशिनरी असतात किंवा काही असेल त्याचे आपण इन्शुरन्स काढतो, तर ते इन्शुरन्स प्रीमियम सुद्धा डेबिट बाजूलाच. त्यानंतर रेंट पेड म्हणजे भाडं द्यावं लागते. दुकान हे स्वतःच असेल असं जरुरी नाही, त्याच्यामुळे ते सुद्धा डेबिटलाच येणार. रेंट पेड हा खर्च आहे. 50 रुपीज डेबिट बाजूला दाखवायचा. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे गोष्ट लक्षात ठेवायची.
कॅरेज आउटवर्ड है कि नहीं बेटा। हाँ तो कॅरेज आउटवर्ड 120 टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आता कॅरेज आउटवर्ड म्हणजे आपण जेव्हा माल सेल करत असतो, गुड्स जेव्हा तुम्ही सेल करत असता, त्या सेल करण्यासाठी त्या व्यापाऱ्यापर्यंत तुम्हाला गुड्स पोहोचून देण्याचं काम जेव्हा होत असते तेव्हा त्याला कॅरेज आउटवर्ड म्हणतात. हे सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला देणार. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. काय असते ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात सुद्धा हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 150. त्यानंतर स्टेशनरी. आता तुम्हाला ऑफिसमध्ये लिहिण्यासाठी वगैरे संपूर्ण काही ना काही हिशोब ठेवण्यासाठी स्टेशनरी लागते, म्हणून ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. 2 स्टेशनरी काय येणार बेटा स्टेशनरी. बघा स्टेशनरी 30 रुपीज. त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे स्टेशनरी नंतर 2 पोस्टेज अँड टेलिग्राम आहे की नाही. हा आता स्टेशनरी म्हणजे सांगितलंच मी वही वगैरे पुस्तके तुम्हाला प्रॉफिटच्या डेबिटला देणार. पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज म्हणजे काही वस्तू हे या शहरामधून किंवा दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या राज्यामध्ये अगर जात असतील तर तेव्हा त्यावेळेस तुम्हाला कॉलिंग म्हणजे आता आजकाल मोबाईलला रिचार्ज करावाच लागतो. त्यानंतर पोस्टेज म्हणजे पोस्टाने पाठवलेली लिफ्ट डब्यामध्ये संपूर्ण काय असेल तर पोस्टेज किती रुपये 15. त्यानंतर आता बॅड डेब्ट्स. जेव्हा तुम्ही माल सेल करता तेव्हा कोणा कोणी पैसे काय होतात बुडवतात तुमचे, काय होतात बुडतात, तर त्याला बॅड डेब्ट्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात बॅड डेब्ट्स. काय म्हणतात बॅड डेब्ट्स. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेला पैसा. असं जरुरी नाही की सगळेच जण तुम्हाला पैसे आणून देतील. काही माल हा उधारीमध्ये सुद्धा विकला जातो, त्यामुळे तुम्हाला तो कधी कधी बुडतो सुद्धा. 100 रुपीज किती 100 रुपये. कमिशन रिसिव्ड. आता हे कमिशन रिसिव्ड आहे, तर कमिशन रिसिव्ड याला येणार क्रेडिट बाजूला, कारण की तुम्हाला ते काय होत आहे रिसिव्ड होत आहे की नाही. हा कमिशन रिसिव्ड 300. आपल्याला रिसिव्ड होऊन राहिलं म्हणजे कमिशन म्हणजे दलाली मिळून राहिली म्हणजे कॅश येत आहे आपल्याकडे, म्हणजे क्रेडिटला येणार. कुठे येणार ते क्रेडिटला. रिसिव्डचे पद कोणती असो ते क्रेडिटला दाखवायचे प्रॉफिट लॉसच्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची. डिस्काउंट रिसिव्ड. तुम्ही माल सेल केलेला असेल तर तुम्ही माल परचेस केलेला असेल तर तुम्हाला काही ना काही डिस्काउंट रिसिव्ड होत असते आहे की नाही. डिस्काउंट रिसिव्ड हा हे सुद्धा 300. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी ॲडिशनल कोणती येते हे पाहायचं. कोणती येते हा तर ॲडिशनल 30 मोठी येणार, कारण की इकडे 35,000 तर कोणतेच नाही, इकडे 35,550 आहेत ना. हा म्हणजे हीच मोठी येणार आहे. 0 5 हला 3 नंबरला. आता 5 प्लस 3 किती करायचे 5 प्लस 3 8 9 10 आणि 11 ची 1 हा 1 कॅरी म्हणजे 6 आणि 3 काय लक्षात. हा त्यानंतर आता बघा 3 3 6 4 म्हणजे 36 150. ओके. आता यांची ॲडिशनल करूया आपण. सगळ्याची ॲडिशनल करावं लागते. तर बघा आता 1000 इथं लिहूया. 250 150 50 120 150 30 15 100 आहे ना. हा बघा 5. हा तुम्हाला वाटलं तुम्हाला कॅल्सी अवेलेबल आहे तुम्ही कॅल्सीवरती ॲडिशनल करजा. त्यानंतर आता 5 प्लस 5 10 15 20 आहे ना. 20 प्लस 25 आणि 26 6 2 कॅरी 2 3 4 5 6 7 8 आणि 1 म्हणजे 1865 एवढीच बेरीज येत आहे. आपण पुन्हा करू 100 200 300 400 500 600 700 800 850 आणि 15 म्हणजे 865 किती 65 आणि 865 प्लस 1000 बरोबर आहे. त्यानंतर आता ही काय करायची त्यामधून मायनस 6150 ही आली तर ही दोन्हीकडे लिहायची. कुठे लिहायची बेटा दोन्ही बाजूला लिहायची. 150 जी सगळ्यात मोठी येणार ती लिहायची. 1865 ही आलेली आहे आपली. ही ॲडिशनल आली ना म्हणजेच क्रेडिट मधून डेबिट मायनस होत आहे. क्रेडिट मधून डेबिट मायनस होत आहे त्यामुळे ही मायनस करायची. 10 मधून 5 गेले 5 राहतात कॅरी दिला. मग 15 5 मधून 7 जात नाही म्हणून 15 मधून 7 मायनस करा. 15 मधून किती मायनस करा 7 मायनस करा.
15 मधून 7 मायनस केलं तर 8 राहतात आहे ना. हा बघून घ्या 7 8 9 10 11 11 12 13 14 आणि 15. हा 8 राहिले 1 कॅरी दिला पुन्हा, मग 1 मधून 9 जात नाही पुन्हा कॅरी दिला, 11 मधून 9 गेले आहे ना, 10 आणि 2 राहिले 1 कॅरी दिला, 6 मधून 2 गेले 6 5 4 राहिले 3. ओके हा म्हणजे 4285. इथे लिहायचं तुम्हाला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती आलं बेटा आपलं 34,285. 34,285. हे तुम्ही रफ मध्ये करायचं बेटा. कुठे करायचं ते रफ मध्ये. बघा समजलं विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करायचं, लाईक सुद्धा करायचं. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. काढला स्क्रीनशॉट. बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघत आहे. कोणतं एक्झाम्पल बघत आहे नेक्स्ट एक्झाम्पल. तर नेक्स्ट एक्झाम्पल 9 नंबरचं. प्रिपेअर अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2004 इन द बुक्स ऑफ सचिन. म्हणजे त्या व्यक्तीचं सचिनचं प्रॉफिट लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला संपूर्ण एक्सपेन्सेस असतात आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला संपूर्ण तुम्हाला रिसिप्टचे जे पद असतील म्हणजे प्राप्ती झालेले जे तुम्हाला प्राप्त होत असतात पैसे ते पद येत असतात. हे गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता पहिले सगळ्यात पहिले याचं हेडिंग लिहूया बेटा आपण. तर हेडिंग लिहिताना इन द बुक्स ऑफ सचिन. ओके त्यानंतर इथे लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे अकाउंट आपण तयार करत आहे ते. त्यानंतर दाखवायचं आपल्याला फॉर ब्रॅकेटमध्ये फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2004 आणि त्यानंतर आपल्याला करायची आता त्याची आखणी. आखणी मी तुम्हाला सांगितलीच आहे. पर्टिक्युलर अमाऊंट आणि त्याच्यानंतर ही एक सेंटरला लाईन आखायची. त्यानंतर हा अमाऊंटचा कॉलम दाखवायचा आणि हा सुद्धा अमाऊंटचा प्लस मायनस साठी तुम्हाला डेप्रिशिएशन ज्यावेळेस देत असतात त्यावेळेस सध्या नाही आहे त्यामुळे ऍडजस्टमेंटच्या सुद्धा असतात आहे की नाही. त्यामुळे सांगत आहे की बा मोठ्या मोठ्या सुद्धा आखणी करायची आणि लाईन एकसारखी आखायची. आता हे माझं कमी जास्त हाताने होत आहे तर तुम्ही स्केलने आखणी करत जा. इथं दाखवत आहे तुम्हाला पर्टिक्युलर हा अमाऊंटचा कॉलम, हा पण अमाऊंटचा कॉलम, हा पर्टिक्युलर हा सुद्धा अमाऊंटचा कॉलम आणि हा सुद्धा अमाऊंटचा कॉलम. पर्टिक्युलर अमाऊंट अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट या पहिल्या संपूर्ण लेक्चरला आहे संपूर्ण लिहिलं म्हणून आता मी शॉर्टकट मध्ये दाखवलं. हे डेबिट बाजू असते कोणती, ही क्रेडिट असते. हे कोणती डेबिट ती क्रेडिट. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिले ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं मी ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटचं आलेलं ग्रॉस प्रॉफिट म्हणजे जे ते डेबिटला येत असेल ते इकडे क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. कुठे ट्रान्सफर करायचं बेटा क्रेडिटला. तर इथं ट्रान्सफर करायचं आपल्याला क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. किती आहे ग्रॉस प्रॉफिट 10,636. 10,636. ओके त्यानंतर दिलेला इंटरेस्ट रिसिव्ह. रिसिव्ह म्हणजे प्राप्ती होऊन राहिली. इंटरेस्ट म्हणजे व्याज. इंटरेस्ट म्हणजे व्याज बँकेमध्ये मिळालेलं तुम्हाला व्याज. आता बँकेत आपण अगर पैसे डिपॉझिट ठेवले असतील तर त्यावरती आपल्याला काय मिळते इंटरेस्ट मिळते. काय मिळत असते इंटरेस्ट. इंटरेस्ट आपल्याला काय होते प्राप्त होत असते म्हणजे आपल्याकडे काय होते पैसा येते म्हणून इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड 250 250. त्यानंतर डिस्काउंट पेड. आता डिस्काउंट पेड म्हटल्यानंतर आपण दिलं याचा अर्थ आपल्या बिझनेसमध्ये जे गुड्स सेल झाले असतील तेव्हा आपण डिस्काउंट काय केलं त्या व्यक्तीला दिलं म्हणून इथं दाखवायचं 2 डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड 368. त्यानंतर सॅलरी. बघा सॅलरी सुद्धा एक्सपेन्सेस आहे म्हणजे पगार. सॅलरी काय करत आपण देत आहोत म्हणून 3,200. 3,200. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपले एक्सपेन्सेस आहे. मी या पहिले सुद्धा तुम्हाला सांगितलेलंच आहे की ॲडव्हर्टाइजमेंट तुमचे काय राहतात एक्सपेन्सेस राहतात. ॲडव्हर्टाइजमेंट 300 आहे ना. डिस्काउंट पेड हे एक्सपेन्सेस आहे. सॅलरी एक्सपेन्सेस आहे तुम्ही पगार देऊन राहिले. त्यानंतर तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. तुम्ही जाहिरात करून राहिले तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी ते सुद्धा डेबिट बाजूला येते.
त्यानंतर तुम्हाला 6 नंबर इंटरेस्ट रेस्ट पेड, इंटरेस्ट पेड 50 रुपीज दाखवायचा 50 रुपीज. पोस्टेज अँड टेलिग्राम एक्सपेन्सेस आहे ना. हा, तर पोस्टेज म्हणजे पोस्टाचा जो खर्च असतो तो पोस्टेज अँड टेलिग्राम. हा, हे टेलिग्राम एक्सपेन्सेस किती आहे 425. हा 420. त्यानंतर टेलिफोन म्हणजे तुम्हाला मोबाईल वगैरे आजकाल तर लागतोच म्हणून मोबाईल येणार पेपरमध्ये किंवा मग टेलिफोन येणार, काही पण येऊ शकते फोन. हा, टेलिफोन चार्ज किंवा रिचार्ज 240 आहे 240. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड बघा, कॅरेज आउटवर्ड मग अशी मी सांगितलं तुम्हाला कॅरेज आउटवर्ड जे असते तुम्हाला कॅरेज आउटवर्ड हे डेबिट बाजूला येणार, कॅरेज इनवर्ड हे ट्रेड अकाउंटच्या डेबिटला येणार, कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. दोन्ही पद सारखेच आहे सेम आहे त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं. 2 कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड 550. स्टेशनरी म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये स्टेशनरी म्हणजे स्टेशनरी लागत असते, लागते की नाही. हा, प्रत्येकाला स्टेशनरी ऑफिसला लागत असते तुमच्या हिशोबा ठेवण्यासाठी. आता प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करता काय स्टेशनरी लागेलच, कम्प्युटरवरती आहे आजकाल म्हणजे आजच्या परिस्थितीत, परंतु तुम्हाला त्याचे प्रिंट काढावं लागते, स्टेटमेंट काढावं लागतात, भरपूर प्रमाणात बिल द्यावं लागते, स्टेशनरी आवश्यकच आहे. स्टेशनरी भरपूर पद येतात. कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड हे म्हणजे दलाली म्हणजे मिळालेली तुम्हाला हे कमिशन पेड सुद्धा असू शकते आणि रिसिव्ड सुद्धा असू शकते, दोन्ही सुद्धा असू शकतात. तुम्ही देऊ शकता तुमच्या गुड्स सेल करण्यासाठी सुद्धा तुम्ही कमिशन देसान, म्हणजे एजंटला कमिशन देसान. तुम्ही कोणाला कमिशन देसान एजंटला. हे कमिशन तुम्हाला रिसिव्ड झालेलं आहे. काय झालेलं आहे बेटा रिसिव्ड झालेलं आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायची. हा, आता रेंट पेड म्हणजे भाडं. आता दुकान हे स्वतःचं असेल आपलं असं जरुरी नाही म्हणून आपण रेंट काय केलं पेड केलं, तर 2400. 2400 ओके, आला लक्षात बेटा. हा, आता बघा जी मोठी येणार त्यामध्ये पहिले सुरुवातीला दोन्ही बाजूला लिहायची, लार्ज जी मोठी येत असेल ती. आणि ही एकाच लाईन मध्ये दाखवायचं आपल्याला. ओके, हा बघा आता यामध्ये 10,000 30 मोठी येणार म्हणून हेच आपण पहिले ऍडिशनल करू. हा 6 5 + 8 म्हणजे 8 + 5 करा किंवा 5 + 8 हा किती येणार 13. किती येणार 13 14 15 16 16 ची 6 1 कॅरी 5 6 7 तिसरं 7 7 + 6 7 + 6 किती होता 13 आहे ना. हा 7 + 6 13 हा 3 हा 1 कॅरी म्हणजे हा 1 आणि हा 1. ओके, आलं लक्षात. हा 6 4 10 म्हणजे 11 11 आणि हे आहे बरोबर. ठीक आहे, आता याच्यामधून ही मायनस करायची 11 3 6 6 आहे ना. हा 8 13 13 14 16 16 1 4 5 6 7 12 13 3. ओके, हा त्यानंतर बघा आता त्यामधून क्रेडिट मधून ही मायनस करू बेटा. आपण काय करू क्रेडिट मधून ही मायनस करू म्हणजे याची ऍडिशनल करायची आपल्याला. पहिले काय करायची यांची ऍडिशनल. तुम्हाला अगर मोठी वाटत असेल तुम्हाला कॅल्सी अवेलेबल आहे कॅल्सीवरती करा. हा त्यानंतर बघा आता 3200 3200 3608 300 50 425 240 550 0501 2400. ओके, हा 3 + 3 6 9 3 + 3 6 9 हाय बरोबर. हा बघा आता 8 + 5 किती होतात 13 13 3 1 कॅरी आला 1 कॅरी 5 + 5 5 + 5 किती झाले 10 10 + 15 15 15 20 20 आणि 6 म्हणजे 26 आणि 2 राहिला आपला 26 26 27 28 हा 8 हा 2 कॅरी पुन्हा आहे ना. हा मग 4 + 2 किती झाले 6 झाले 6 होतात ना. हा मग 6 + 5 11 सॉरी 6 आहेत ना 6 नाही हा 6 6 + 5 11 11 12 13 14 15 16 17 17 18 19 20 20 23 24
3 25 शी 5 हा कॅरी पुन्हा 2 + 2 देतात 4 4 + 1 5 5 6 7 आणि 8 म्हणजे 8585. आता ती आपण काय करू मायनस त्या अमाऊंट मधून, म्हणजे ही लार्ज आहे ही स्मॉल आहे, मोठ्या अमाऊंट मधून लहान अमाऊंट काय करा ती मायनस करा. 8 5 8 3 6 मधून 3 गेले 3 राहतात है ना, 6 मधून 8 जातात का नाही, त्याच्यामुळे काय केलं आपण 1 कॅरी दिला. मग 16 मधून 8 गेले 8 राहिले 1 पुन्हा कॅरी दिला ना. हा म्हणजे मग आता 13 मधून 6 मायनस करायचे तुम्हाला. त्या 13 मधून किती मायनस करायचे 6, मग किती राहतील म्हणजे 4 6 मायनस 4 आणि 3 4 5 6 7 7 राहिले. ओके हा कॅरी पुन्हा खाली उतरवला. त्यानंतर मग 11 मधून 9 जातात का नाही, मग 1 कॅरी दिला, मग 11 मधून 9 मायनस करायचे म्हणजे 2 राहिले. किती राहिले तुमचे 2 आणि हा 1 कॅरी दिला हा 0 म्हणजे 2300. 6 बरोबर आहे ना. इथे लिहायचं 2 नेट रॉ फीट. ओके हा किती आला 8 7 8 9 13 बरोबर. हा 2 7 8 3 आहे बरोबर. समजला काहीच विषय नाही. हा क्रेडिट मधून डेबिट मायनस करायचे बेटा, क्रेडिट मधून डेबिट मायनस, आणि याला काय करायचं क्लोज करायचं, याला काय करायचं क्लोज करायचं. समजलं ना विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मी बाजूला सरकतो. हा आणि सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण प्रॉफिट लॉस अकाउंट बघितलेला आहे. समजलं. व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्वरित लवकर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दिलेलं ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळत राहणार. जय हिंद जय महाराष्ट्र.